आणि 1500 रुपये आपण का भरायचा हा एक विषय। गेल्या 1 वर्षात आपण बघतोय आपल्याला पाणी बरोबर मिळत नाहीये, 4-5 महिने तर पाणी बंदच राहिलं। आज सुद्धा यांनी सांगितलंय का इथे आपली पाईपलाईन फुटलेली आहे, मग आम्ही स्वतः जाऊन ती पाईपलाईन जोडली चिखली धरणावरती। आणि हे सगळं इतकं ढासाळलेलं वातावरण असतानाही पाणीपट्टीवर वाढवला गेला आणि हा आपण का भरायचा हा सगळ्यांसाठी एक महत्त्वाचा विषय आहे। तेव्हा कृपया सर्वांनी या विषयाला जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य होऊन हा आपल्यावरती अधिकचा लादलेला पाणीपट्टी कर कसा कमी करून घेता येईल यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न करायचा आहे। जोपर्यंत हा पाणीपट्टी कर कमी होणार नाही आपण हे आपलं आंदोलन असं सुरू ठेवूया। तेव्हा पुढे इथे आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शंकरजी महेंद्रे यांना मी इथे निमंत्रित करतो। भारत माता की इन्कलाब इन्कलाब इन्कलाब। परमपूज्य माझी भारतभूमी माता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझ्या ज्या वीरांनी या मातृभूमीसाठी जे बलिदान दिले ते सर्व वीर मित्रांनो, आपण आज ज्या मुद्द्यावर या ठिकाणी आलो आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे निवेदनामध्ये एक मुद्दा लिहिला आहे, परंतु आपल्या नरखेड शहरामध्ये म्हणायचं झालं नागपूर जिल्ह्यामध्ये नरखेड एक तालुका असा आहे जो ओसाड झाला आहे। अनेक वर्ष झाले, आज 30 वर्ष झाले असतील मला असं आठवते की ज्या सुख समाधानाने आपण गुन्हा गोविंदाने नांदत होतो, महागाई कमी होती, परंतु काळाच्या ओघामध्ये आपण वाढायला पाहिजे होतो, पण काळाच्या ओघामध्ये आपण मागे आपल्या सर्वांना माहिती आहे वयाच्या 20व्या वर्षापासून आपण बघत आहे, मी बघत आहे माझं वय 46 वर्षाचं आहे, तेव्हाही मी मला कमवत होतो, आजही कमवतो ही परिस्थिती आहे नरखेड शहरामध्ये। आपण या ठिकाणी असलेले दुकानदार व्यावसायिक यांना माहिती आहे की या नरखेड शहरामध्ये कुठे कसा ओलावा नाही, ती बिचारे काय करतील